नमस्कार मित्रांनो, बीएड साठी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती महाराष्ट्र स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे MST CET यांच्याकडून आता सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हालाही जरी बीएड कोर्ससाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला प्रथम CETच्या जो पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतरच तुम्ही कॉलेज लेवलला हे ॲडमिशन करू शकतात. तर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, कालच या बीएड बद्दल कोर्सबद्दल ही अपडेट आलेली ॲडमिशनची. तर ॲप्लिकेशन फ्रॉम फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप for the BEd course under the higher education department is being given in the following table. Candidates are requested to register a CAP and fill up the CAP application form as per the schedule. तर या ज्या डेट आहेत तर त्या डेट्स दिल्यात आलेले आहेत. तर बघा, तुमचं जे रजिस्ट्रेशन तर ते 25 तारखेपासून सुरू करण्यात आलेले. तर शेवटची तारीख असणार आहे 10 जुलै. तर 10 जुलैपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी 25/6/2025 टू 15/7/2025 पर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने बीएडचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर बीएडची ॲडमिशन प्रोसेस ही पार पाडली जाणार आहे. चला, तर आता कशा पद्धतीने तुम्हाला बीएडच्या ॲडमिशन प्रोसेससाठी अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला प्रथम होम पेजवर यायचं आहे. या होम पेजची डायरेक्ट लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकता मित्रांनो. इथं आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन आणि कॉलेज लॉग इन असं ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जेव्हा बीएड CETचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला जे यूजर ID आणि पासवर्ड तुमच्याकडे होतं तेच यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही. नवीन रजिस्टर फक्त ज्या मित्रांनी यावर्षी CET दिली नसेल तर त्यांच्यासाठी या नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे जेव्हा तुम्ही CETचा फॉर्म भरला होता तेव्हा ID आणि पासवर्ड, युजर नेम आणि पासवर्ड तुमच्याकडे असेल. तो रजिस्टर ईमेल ID तुमचा युजर नेम असेल आणि पासवर्ड तुम्ही जो सेट केला असेल. तर इथं ते दोघं माहिती तुम्ही फिलअप करून घ्या आणि साइन इन ऑप्शनवर क्लिक करून घ्या मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं तुमची डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायची. जेव्हा तुम्ही बीएड CETचा फॉर्म भरला होता तिथं जी डिटेल्स असेल तर ती डिटेल इथं मॅच व्हायला पाहिजे. इथं ॲप्लिकेशन नेम दाखवला जाईल, तुमची डेट ऑफ बर्थ दाखवला जाईल, तुमचं जेंडर दाखवला जाईल. त्यानंतर तुम्ही जे डिटेल्स ती व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला म्हटलं की हॅव यू अपेअर्ड द बीएड CET 2025. तर 2025 मध्ये तुम्ही बीएड CET दिली आहे का? तर येस म्हणा. नसेल तुम्ही 2025 मध्ये दिलेली तर नो म्हणा मित्रांनो. तर इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि रोल नंबर देखील टाकायचा आहे. तुमचा CETचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा रोल नंबर असेल तर तो रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो हॉल तिकीटवर रोल नंबर असेल तर तो रोल नंबर इथं तुम्ही टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर चेक CET डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक CET डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल्स जी असेल तर ती व्हेरीफाय होईल मित्रांनो. डिटेल्स व्हेरीफाय झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे जे CET मध्ये तुम्हाला पर्सेंटाईल पडले असतील जेवढे तर ते इथं शो होतील मित्रांनो. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल ज्यात तुमचं टायटल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नावाचं जे टायटल आहे तर ते टायटल तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल मित्रांनो. इथं तर मित्रांनो, तुम्हाला इथं डिटेल जी तर ती एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला काही महत्त्वपूर्ण ज्या डिटेल्स असतील तर त्या डिटेल्स फिलअप करावं लागतील. इथं तुमचं नाव शो होईल डिअर. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथं दिला जाईल जो तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कामात येणार आहे. त्यानंतर प्रोसीड टू फिल फॉर्म या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा जो बीएडचा कॅप राऊंडचा फॉर्म आहे तर तो फॉर्म आता ओपन झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे. त्याच्याकडे प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर हा फॉर्म आता A to Z याच्यामध्ये जेवढी डिटेल्स तर तेवढी डिटेल्स तुम्हाला भरायची आहे मित्रांनो.
इथं बघा तुम्हाला, तर बघा इथं तुमची प्रोफाईल डिटेल्स असेल, ज्यात तुमचं नाव असेल. तुम्हाला जरी नाव चेंज करायचं असेल तर एसवर क्लिक करून तुम्हाला जे नाव चेंज करायचं आहे तर ते नाव तुम्ही इथं चेंज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथं मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे, ते तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केलं ते ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येईल. त्यानंतर तुमचं जे डेट ऑफ बर्थ असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, तुमच्या आईचं नाव असेल, ते ॲटोमॅटिकली तुमचा जेव्हा तुम्ही CETचा पेपर दिला होता, जेव्हा ती डिटेल्स दिली होती तर ती डिटेल्स इथं येईल, ज्यात तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुद्धा असणार आहे. त्यानंतर तुमचं इथं फॅमिली इन्कम सिलेक्ट करून घ्या मित्रांनो, जे इन्कम असेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं तुम्हाला ॲड्रेस असणार आहे. तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे तर तो संपूर्ण ॲड्रेस इथं फिलअप करायचा आहे, ज्यात तुम्हाला तुमचं इथं पिनकोड सिलेक्ट टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका आणि तुमचं सिटी किंवा विलेजचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला, त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं जे मागचं शिक्षण कुठलं झालं आहे, सिलेक्ट युअर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे ग्रॅज्युएशन झाले की पोस्ट ग्रॅज्युएशन, ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर पुढचं आर यू डोमासाईल महाराष्ट्र अँड बोर्न इन महाराष्ट्र, तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि तुमच्याकडे डोमासाईल आहे का, तर एस इथं डोमासाईल तुमच्याकडे असेल तर एस म्हणा, नाही नसेल तर नो म्हणा मित्रांनो. त्यानंतर तुमचं जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर ते डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलम असणार आहे तो असणार आहे कॅटेगरी आणि मायनॉरिटीचा. इथं आता तुम्ही कोणत्या कास्टमधून येतात, तुम्ही जरी बॅकवर्ड क्लासमधून येत असाल तर तुम्ही इथं OBC सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर तुमची जी सब कास्ट आहे तर ती कोणती, तीही तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. तुमची सब कास्ट सिलेक्ट करा. त्यानंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर तुमची जी कास्ट सर्टिफिकेट तर कोणत्या जिल्ह्यातून इश्यू झालेलं आहे, म्हणजे कुठं अप्लाय केलं होतं आणि तिथून इश्यू झाले तर ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर तुमच्याकडे जरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल आणि जरी तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही खालच्या ऑप्शनमध्ये येस म्हणू शकतात. आणि तुम्ही जरी अप्लाय केलं असेल तर तुम्ही जे रिसिट नंबर आहे त्या व्हॅलिडिटी ॲप्लिकेशनची रिसिट नंबर आणि डेट तुम्ही टाकू शकता मित्रांनो. इथं नाही म्हणून मी नो करतोय. तुमच्याकडे जरी व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरले जाणार आहात. तर अशा पद्धतीने हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे जरी कास्ट व्हॅलिडिटी नसेल आणि तुम्ही बॅकवर्ड क्लासमधून येत असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये समजला जाईल ड्युरिंग ॲडमिशन प्रोसेस. त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिनल, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, असेल तर येस, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर खालचा तुम्ही मायनॉरिटीमधून येता का, तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर सोशल रिझर्वेशनचा कॉलम येणार आहे. सोशल रिझर्वेशनच्या कॉलममध्ये तुम्हाला आर यू पर्सन विथ द बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ, म्हणजे तुम्ही 40% जास्त हँडिकॅप आहेत का, तर इथं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर खालचं तुमचं कुठं तुमच्या घरामध्ये कोण एक सर्व्हिसमॅन, कोण प्रोफेशनल वगैरे असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तर येस किंवा नो तुम्ही म्हणू शकता मित्रांनो. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशनचा कॉलम येणार आहे. पुढे नेक्स्ट आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर इथं आहे की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर कावी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी, तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे का, या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायचं आहे का, तर येस तुम्हाला करायचं असेल तर येस म्हणा, नाही करायचं तर नो म्हणा. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस, तुम्हाला स्पेशल एज्युकेशन कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल तर इथं येस जरी म्हटलं तर तुम्ही इथं कॉलेज येतील, त्या कॉलेजपैकी तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर इथं मी नो म्हणतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन येईल. या तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशनचे जेवढी पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज इथं टाकायचे आहेत, म्हणजे मार्क्स आहेत. त्यानंतर तुमचं 12वीचं टाकायचं आहे, SSCचं टाकायचं आहे. इथं बघा सिम्पली यायचं आहे. आता ग्रॅज्युएशनवर क्लिक करून ॲड क्वालिफिकेशन म्हणायचं आहे. त्यानंतर ॲटोमॅटिकली हा कॉलम इथं येईल तुम्हाला. त्या कॉलममध्ये तुम्ही तुमचे ऑप्टेन मार्क आणि टोटल मार्क टाकू शकतात. त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं पर्सेंटेज हा तिथं निघेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमचं ग्रॅज्युएशन, HSC आणि SSC हे तिघांचं क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं या कॉलममध्ये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं सिग्नेचर
आणि फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. सिग्नेचर आणि फोटो अपलोड करताना तुम्हाला तुमचा फोटो 100 KB आत असणं गरजेचं आहे आणि सिग्नेचरची जी साईज असणार आहे तर ती 30 KB आत असणं गरजेचं आहे. हे रिसाईज जरी नसेल केलं तर तुम्ही ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रिसाईज करू शकता मित्रांनो. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट हे तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर पुढचा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ज्यात तुम्ही जेव्हा CETचा फॉर्म भरला होता तेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट काढलं असेल तर इथं तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये ॲप्लिकेशन फॉर CET 2025चा तो रजिस्ट्रेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे रिझल्ट आहे तर तो रिझल्ट इथं अपलोड करायचा आहे 2 नंबर कॉलममध्ये. 3 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला डोमसाईल अपलोड करायचं आहे. 4 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला HSCचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. 5 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशनचं फायनल जे मार्कशीट असेल तर ते मार्कशीट अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड झालेले आहेत का नाही तर इथं व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही चेकही करू शकतात की माझं डॉक्युमेंट कुठलं अपलोड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. त्यानंतर आता शेवटचं हे की तुम्हाला ॲप्लिकेशनची जी फी तर ही फी पे करायची. तर चला सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला फायनली जे चलन असेल 200 रुपीज तर ते पे तुम्हाला करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक करा. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता पेमेंट तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग जे असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही करू शकतात. इथं UPI देण्यात आलेलं आहे मित्रांनो. UPIच्या समोर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर इथं गुगल पे, फोनपे, पेटीएम देण्यात आलेलं आहे किंवा पे विथ QR कोड. तर QR कोड स्कॅन करूनही तुम्ही हे पेमेंट करू शकता मित्रांनो. इथं टिक बॉक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर जनरेट QR कोड आणि तुमच्या फोनपेमधून हा QR कोड स्कॅन करू शकता. तर बघा आता पेमेंट मी डन केलेलं आहे. तर हे पेज आता रिफ्रेश होत आहे. तर फायनली माझं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही इथं एकदा डिटेल्स तुमची चेक करून घ्या. ॲप्लिकेशन सबमिट करण्याच्या पहिले तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स असो जेवढी सगळी डिटेल्स आहे तरी एकदा क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर स्क्रॉल करून खाली या. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर चेकबॉक्समध्ये टिक करा आणि कन्फर्म ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर यू विल नॉट बी एबल टू मॉडिफाय, चेंज, अल्टर युअर ॲप्लिकेशन फॉर वन्स यू कन्फर्म इट. म्हणजे तुम्ही आता जरी सबमिट केलं त्यानंतर तुमची कुठलीही डिटेल्स तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही चेंज करू शकत नाही मित्रांनो. त्यासाठी आत्ताच तुम्हाला काही डिटेल चेंज करायची असेल तर तुम्ही डिटेल चेंज करू शकता. कन्फर्म या बटनावर क्लिक करा मित्रांनो. फायनली तुमचं ॲप्लिकेशन कॅप राऊंड BEdच्या ॲडमिशनसाठी सबमिट झालेलं आहे मित्रांनो. हे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म देखील प्रिंट करू शकता यशस्वीरित्या मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही 2025साठी BEdची जी ॲडमिशन प्रोसेस आहे तर त्यासाठी अर्ज करू शकतात. आता जेव्हा कॅप राऊंड येतील तेव्हा तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं येणार आहे. कॅप राऊंडचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणणार आहे. त्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझी जी व्हिडिओची नोटिफिकेशन असेल तर ती तुमच्यापर्यंतच नक्की पोहोचत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा जेणेकरून तेही घरी बसून आपला फॉर्म भरू शकतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.